हे हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नमिताज लाईफ. सो आज मी तुम्हाला माझी डेली रुटीन शेअर करणार आहे. तर स्टार्टिंगपासून मी उठल्यानंतर कॅमेरा चालू केला आणि शूट करायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिला फर्स्ट ब्रश केला वगैरे आणि इथे मम्मीने चहा ठेवला होता, दूध वगैरे गरम केलं होतं. तर मी ते ब्रश करायला चालली होती. नंतर मग ऑफकोर्स डेली रुटीनमध्ये गरम पाणी सकाळी असतं. आय थिंक तुम्ही पहिले जे माझे रुटीनचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल. तर बाहेर मस्त आभट आलं होतं, पाऊस पडत नव्हता पण आभट आलं होतं. पण हा जरा मी 2 दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे. मी एडिट केला नव्हता, तर मी केला आता एडिट करावं. खूप दिवस झाले मी व्हिडिओ सेंड नाही केले आपल्या चॅनलवर, माहिती आहे मला. बट लवकरच उद्यापासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि लवकर स्पिरिच्युअलिटी रिलेटेड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेलच, तुम्ही बघत राहा. सो इथे मी गरम पाणी पिऊन घेते आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते पण खूप छान होतं सकाळी सकाळी. आणि मी तुमच्यासोबत बोलत पण होती, मस्त वाटत होतं. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय थिंक मी स्टार्ट केला आहे व्हिडिओ, पण मी पुन्हा एकदाच व्हिडिओमध्ये बोलते की हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. तर मी आत्ताच मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आली आणि माझं आवरून वगैरे झालं आहे सगळं. आणि बाहेर एवढा पाऊस पडतो आहे, म्हणजे मध्ये मध्ये एवढा थांबला होता, नशीब पडतो आहे पण मध्ये थांबला होता. इतकं गरम होत होतं ना, सांगते तुम्हाला. पण आता बरं वाटतं आहे, पाऊस पडतो आहे तर. मस्त केस वगैरे धुतले, एकदम थंडगार. बाहेर मस्त एकदम थंड पाऊस पडतो आहे, घरात गारगार एकदम मस्त वाटतं आहे. खूप दिवस झाले आपण मी ब्लॉग बनवला नाही. काय करू गाईज, मी व्हिडिओ टाकते नंतर काय ना काही कामं वगैरे निघतात, त्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटत नाही. त्याला समजून घ्या तुम्ही. आणि तुम्ही पण व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करून घ्या. मला मोटिवेट करा गाईज, मोटिवेट करा. आणि काय नाही, आता मस्तपैकी जेवण वगैरे रेडी आहे, जेवायचं बाकी आहे. तर मी कोबीची भाजी बनवली आज, भात बनवला आहे, म्हणजे आम्ही खिचडी बोलतो, आणि चपाती बनवली आहे. मी बनवले आज तुम्हाला दाखवते तुम्हाला. म्हणजे मम्मी रोजच बनवते, तर आज मी केली कारण की मम्मी दवाखान्यात गेली आहे पप्पांसोबत. सो इथे मी कोबीची भाजी बनवली आहे आणि भात बनवला आहे, इथे कुकरमध्ये येतो. आणि तूप आणि चपात्या तर इथे चपात्या वगैरे बनवल्या आहे. तर मला चपात्या करता येत नाही. रेडी तुम्हाला दाखवलं मी. चपात्या मला करायला आवडत पण नाही आणि माझ्याकडनं जास्त चांगल्या होत नाही, पण खाण्यायोग्य असतात. सो इथे आपलं जेवण रेडी आहे. मम्मी पप्पांची मी वाट बघते की आल्यानंतर आम्ही जेवण घेऊ. बाहेर मस्त पाऊस आत्ता एवढा पडत होता, पण आता लगेच थांबला. हे बघा, आत्ता एवढा पाऊस पडत होता पण आता लगेच थांबला, एकदम बारीक झाला आहे. आता मधूनच खूप जोरात येतो आणि नंतर मग एकदम बारीक होतो. पण पड पावसा पड, कारण की गरम खूप होतं पाऊस थांबल्यावर. मी विचार करते की लवकरच स्पिरिच्युअलिटीवर एक व्हिडिओ केला पाहिजे, की खूप दिवस झाले की त्याच्यावर व्हिडिओ नव्हता केला. तर मी एंजल नंबर जे असतात, तुम्हाला जर माहिती असेल एंजल नंबर काय असतात, तर खूप दिवस झाले त्याच्यावरच मी जरा रिसर्च वगैरे करत होती. मी विचार केला की आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ झाला पाहिजे. आणि तुम्हाला स्पिरिच्युअलिटी रिलेटेड व्हिडिओज खूप आवडतात. खूप जणांचे मेसेजसुद्धा आले होते की त्याच्यावर म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ कर वगैरे. खूप जणांनी ॲप्रिशिएटसुद्धा केलं होतं. आयुर्वेदिक मी एक व्हिडिओ मी केला होता. ॲक्च्युली मी चक्रासवर व्हिडिओ केला होता. तर त्याच्यावर म्हणजे एक मुलगी होती जी डॉक्टर आयुर्वेदिक आहे, माहीत नाही मला, तर तिने मला कमेंट केली होती, खूप छान माहिती दिली. अशीच माहिती नेहमी देत जा, म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवर. तर आम्ही विचार केला की स्पिरिच्युअलिटी रिलेटेड जे मी व्हिडिओज केले आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये, म्हणजे चॅनलवर आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ करेल. सो मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगून ठेवते, लवकरच व्हिडिओ येईल 1-2 दिवसामध्ये. आणि काय नाही गाईज, मी आजच्या व्हिडिओमध्ये डेली रुटीन शूट करते, बाकी काही एवढं करत नाही आहे. आणि भावासोबत पण व्हिडिओज करायचे, पण त्याचं कसं तर शाळा चालू वगैरे झाली, सो त्याला रेग्युलर जावं लागतं, त्यामुळे त्याला
मी जास्त म्हणजे हे नाही करत. जर त्याला सुट्टी असेल तर दिवसभर त्याचं पूर्ण त्याचं आवरण्यामध्येच जातो. सो त्यामुळे त्यासोबत तर व्हिडिओ करायला आजकाल भेटत नाही मला. बट लवकरच आम्ही दोघांचा मस्ती वगैरेचा व्हिडिओ येईल. आणि अजून काय नाही गाईज, फॅमिलीसोबत बघते मी टॉपिकवर. तुम्ही सजेस्ट करा मला, तुम्ही मला रिप्लाय करायचं काय, मला मोटिवेट करायचं. आणि माझे शब्द जरा असे जंबल होत आहेत, फंबल होत आहेत, समजून घ्या जरा. आणि काय नाही, तुमचे कमेंट्स येत होते की व्हिडिओ का नाही येते, काय नाही. 1-2 जरी कमेंट्स आले ना काहीच तरी मला खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. असेच व्हिडिओवर तुम्ही कमेंट करायचा, लाईक सबस्क्राईब करायचा, ॲप्रिशिएट करत जा. तेच माझ्यासाठी खूप आहे. सो गाईज पुढे मी काय शूट वगैरे केलं नाही, तेवढंच शूट केलं आणि नंतर मग आम्ही जेवलो वगैरे आणि नंतर मी शूटच नाही केलं. शूट करायला टाईम नाही भेटला म्हणजे. सो मी आज एडिट करते हा व्हिडिओ आणि जेवढा होता माझ्याकडे तुमच्यासोबत मी तेवढा शेअर करते गाईज. आणि उद्या मी पूर्णपणे प्रयत्न करेल की मी स्पिरिच्युअलिटी रिलेटेड जो एंजल नंबर यावर डिटेल व्हिडिओ करेल. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही. जर तुम्हाला आवडला असला त्याचा छोटासा व्हिडिओ माझा थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे आणि मला काहीच मोटिवेट करा. कमेंट करत जा तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि लाईक करत जा. तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा जर लाईक आणि कमेंट करत नसाल, सबस्क्राईब करत नसाल तर हे खूप चुकीचं आहे गाईज. कुणाच्या तरी मेहनतीला तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे, माझ्या मेहनतीला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि काय नाही गाईज, नवीन टॉपिकवर खूप मस्त व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. बाय गाईज, गुड नाईट.